श्रोत्यांसमोर करणं आणि गुरूंसमोर ह्या वादनात काय फरक जाणवायचा? गुरूंच्या समोर वादनामध्ये काय होते, एक होते की आपण परमेश्वरासाठी वादन करतो, ही जी भावना असते ना, ती भावना एक प्रकारच्या उच्च स्थितीला घेऊन जाते तुमच्या वादनामध्ये सुद्धा, आणि तुम्हाला उच्च अनुभव देतात. त्यामुळे अनेक लोकांचे म्हणजे जे शंकराचार्य म्हणा किंवा आमच्या रामकृष्ण क्षीरसागर म्हणा किंवा आपले गुळवणी महाराज म्हणा, या सगळ्यांनी इतकं जे प्रेम दिलं ना, आणि मला जे काय परमेश्वराच्या भेटीपर्यंत जे जे काय दिलं आशीर्वाद, ते सगळं त्यांच्यासमोर बसल्यानंतरच होतं. सामान्य माणसाला दिलं ना तर आपली आध्यात्मिक शक्ती कमी होते. सामान्य माणसासाठी कुठलंही वादन म्हणा किंवा काही केलं तर तुमची शक्ती मायनस होत जाते, पण सद्गुरूंसमोर वाजवलं की तुमच्या शक्तीत चार्जिंगच होतं. आणि हे उलटा प्रकार आहे. म्हणजे दुसऱ्यांसाठी म्हणजे ज्या सामान्य लोकांसाठी वाजवणं म्हणजे शक्तीचा क्षय करणं, आणि गुरूंसाठी वाजवणं म्हणजे शक्तीचा संचय करणं.